हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे कशावर? तर टेन्स. त्यामधील प्रेझेंट टेन्सचा चौथा प्रकार तो कुठला आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याबद्दल आपण काय करणार तर या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मग सर्वप्रथम आजच्या व्हिडिओत आपण काय बघणार आहोत? सर्वप्रथम तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, याचा वापर कुठे होतो, त्याचे नियम काय आहेत ते बघूयात. त्याचबरोबर परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ओके, स्पर्धा परीक्षा असेल किंवा मग शाळेतले जे विद्यार्थी असतात त्यांना कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याबद्दल आपण काय करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ओके, चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं सूत्र काय असतं आणि याची युसेज काय आहेत आणि परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते समजून घ्यायला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला आता सुरुवात करूया. मग काय दिलं बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हा जो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे या दोन नाव दिसतं बघा, एक परफेक्ट आणि दुसरा कंटिन्युअस. म्हणजे यातून आपल्याला कळतं की हा जो टेन्स आहे तो काय तर मिक्सर आहे. म्हणजे दोन टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यांचा दोन्हीचा मिळून हा टेन्स बनलेला आहे कुठला तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता तुम्हाला स्ट्रक्चरवरून पण लक्ष दिलं बघा. अफर्मेटिव्ह म्हणजे काय तर होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्याचं काय स्ट्रक्चर आहे, ओके, काय सूत्र आहे तर लिहिलं बघा तुम्ही समोर. यस प्लस हॅव हॅज. हॅव हॅज कधी वापरतात इथे लिहिलेलं आहे. वाक्याची सुरुवात ज्यावेळेस आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाऊनने होईल त्यावेळेस हॅवचा वापर करतात. आणि ज्यावेळेस वाक्य सुरुवात ही, शी, इट आणि सिंग्युलर नाऊनने होईल त्यानंतर काय येत असतं तर हॅज येत असतं. ओके, म्हणजे सब्जेक्ट नंतर हॅव हॅज आहे, त्यानंतर बीन. बीन हे एक प्रत्यय लावलेला आहे हॅव हॅज नंतर. त्यानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. जो जशा प्रकारे कंटिन्युअस टेन्समध्ये काय असतात क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतात, परफेक्ट टेन्समध्ये हॅव हॅज वापरतात. ओके, प्रेझेंटमध्ये तर तेच प्रकारचं आहे. आणि शेवटी ऑब्जेक्ट आहे. म्हणजे दोन टेन्सचा काय तर हा मिक्सचर आहे. ओके, त्यामुळेच जर तुम्ही युसेज बघितला पहिला तर काय दिलेलं आहे बघा, या टेन्सचा वापर कधी केला जातो? टू डिस्क्राईब अन ॲक्शन. अशी ॲक्शन दाखवण्यासाठी, अशी कृती दाखवण्यासाठी या टेन्सचा वापर केला जातो. दॅट बिगन इन द पास्ट, ज्याची सुरुवात पास्टमध्ये झालेली असते. अँड इट्स स्टील कंटिन्युइंग. सुरुवात तर पास्टमध्ये झालेली आहे परंतु त्याची जी काही क्रिया आहे ती अजून सुद्धा चालू असते. हे दाखवण्यासाठी काय केलं जातं तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. समजलंय? म्हणजे क्रिया कुठेतरी भूतकाळात चालू झालेली आहे इथे आणि सध्या सुद्धा ती चालू आहे. म्हणजे इथे सुद्धा ती चालू आहे प्रेझेंटमध्ये. इथे आपण इथं बोलणारा व्यक्ती आहे. ओके, मग तो मलाच गृहीत धरायला काही अडचण नाही आहे, मीच बोलतोय ना, तर त्यामुळे लक्षात घ्या मीच बोलतोय तर क्रिया सुरुवात झाली. जसं मला एक्झाम्पल द्यायचं आहे, समजा आय हॅव बीन टीचिंग सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून शिकवत आलेलो आहे. म्हणजे सकाळ भूतकाळ घडून गेली, आता संध्याकाळ झालेली आहे. ओके, एक्झाम्पल करत धरतो आपण. तर सकाळपासून शिकवत आलेलो आहे म्हणजे पास्टमध्ये क्रिया सुरू झालेली आहे परंतु आता सुद्धा ती चालू आहे. हे दाखवण्यासाठी काय तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. समजतंय? लक्षात राहील. हा खूप महत्त्वाचा नियम बघा की अशी ॲक्शन की जी सुरुवात झाली भूतकाळामध्ये आणि आता सुद्धा ती चालू आहे हे दाखवण्यासाठी कुठला टेन्स वापरला जात असतो तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जात असतो. मी पुन्हा सांगतो, सर्व प्रकारचे जे टेन्स आहेत, सर्व प्रकारचे जे पार्ट्स आहेत त्याचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे तुमच्या अडचणी त्यामध्ये काय होतील तर क्लिअर होतील. स्पेशल प्लेलिस्ट मी बनवली आहे टेन्सची. त्या प्लेलिस्टमध्ये काय झालं आहे तर सर्व 12 टेन्स जे आहेत ते इंडिव्हिज्युअली एक्सप्लेन केलेले आहेत मी. त्याचबरोबर परीक्षेत येणारे जे प्रश्न असतील त्या संदर्भात पण स्पेशल व्हिडिओ बनवले आहेत प्रत्येक टेन्सचे. ओके, ते अवश्य बघा. ओके, विचारूया मग आपण काय दिलं. मी तुम्हाला सांगितलं की हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगितला. तशाच प्रकारचे दोन एक्झाम्पल आणखी ते बघूया. इट हॅज बीन रेनिंग सिन्स लास्ट नाईट. काल रात्रीपासून पाऊस पडत आलेला आहे. म्हणजे काय तर क्रिया काल रात्री सुरू झाली, सध्या ती चालू आहे. म्हणजे आता सुद्धा पाऊस पडतोय हे सांगण्यासाठी आपण काय करतो इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. ओके, आय होप तुम्हाला समजतंय. आय हॅव बीन रिडिंग अ नोवेल सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून काय तर नोवेल म्हणजे कादंबरी रीड करत आलेलो आहे. ओके, अशी क्रिया की जिची सुरुवात भूतकाळात झाली सध्या ती सुद्धा चालू असेल तर अशा सांगण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. ओके, फरक तुम्हाला क्लिअर कळून जाईल. प्रेझेंट समजा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, क्रिया संपलेली असते आत्ताच. कंटिन्युअस टेन्समध्ये क्रिया ही चालू असते. दोन्हीचं मिक्स केलं तर हा टेन्स आपल्याला मिळाला. भूतकाळात चालूही झालेली आहे आणि आता सुद्धा चालू सुद्धा आहे. ओके, हे सांगण्यासाठी. त्यानंतर
आता आपण येतोय मेन स्ट्रक्चर काय असतं बघा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं, तर स्ट्रक्चर दिलेलं आहे एस प्लस हॅव ऑब्लिक हॅज. मी आता सांगितलं तुम्हाला हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बीन क्रियापदाला आयएनजी प्रत्यय शेवटी ऑब्जेक्ट. ओके, तर एक्झाम्पल दिलं या स्ट्रक्चरनुसार सगळे एक्झाम्पल असतील. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे तर माय ब्रदर हॅज बीन वॉचिंग टीव्ही ऑल आफ्टरनून. माझा भाऊ जो आहे तो दुपारपासून टीव्ही बघत आलेला आहे, म्हणजे दुपारपासून तो टीव्ही बघतोय, आता सुद्धा तो बघतोय. ही हॅज बीन स्टँडिंग ॲट द डोर सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासून दरवाजाजवळ उभा आहे, म्हणजे सकाळपासूनच तो उभा आहे. तिथे सकाळी आला तिथे थांबला तर आतापर्यंत उभाच आहे. आय हॅव बीन स्लीपिंग सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून झोपलेलो आहे. ओके, प्रत्येक ठिकाणी बघा प्रत्येक ठिकाणी बघा तुम्हाला हॅचा वापर व्यवस्थित करणं तुम्ही गरजेचं आहे. त्यात चुकी होऊ देऊ नका, कारण परीक्षेमध्ये काय येतात तर सेंटेन्स दिलेलं असतं. एक सेंटेन्स दिलं असेल त्यात सांगतील तुम्हाला की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बनवा, किंवा मग इथे रिकाम जागा दिली असेल, कुठं हॅज बीनला रिकाम जागा दिलेली असेल आणि वाक्य दिलं असेल सर्व. मग अशा टायमाला तुम्हाला काय करायचं आहे तर हॅज बीन तिथे वापरायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ते दिलेलं असेल, किंवा मग फक्त इथे ही हॅज बीन स्टँड लिहिलेलं असेल, फक्त स्टँडला कौंस केलेला असेल, मग तुम्हाला ॲप्रोप्रिएट त्या तिथे वर्बचा वापर करायचा आहे. ओके, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. ओके, याचा आणखीन एक पार्ट मी अपलोड केलेला आहे, त्यामध्ये फक्त प्रश्न डिस्कस केलेले आहेत, कशा प्रकारे प्रश्न येतात आणि तुम्हाला ते कसे सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, चला पुन्हा आता निगेटिव्ह स्ट्रक्चर बघूया. काय दिलेलं आहे निगेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे नकारार्थी तोच टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच आहे, फक्त इथे निगेटिव्ह स्ट्रक्चर दिलेलं आहे. काय निगेटिव्ह स्ट्रक्चर सांगतंय, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज, फक्त नॉट टाकलेलं आहे, हॅव हॅज नंतर नॉट टाकलेलं आहे. बीन क्रियापदाला आयएनजी प्रत्यय शेवटी ऑब्जेक्ट. आता याचं एक्झाम्पल बघितलं तर दिसत तुम्हाला वी हॅव नॉट बीन गोइंग टू द मूवी फॉर 1 month. आम्ही मागच्या 1 महिन्यापासून मूवीला गेलेलो नाही. ओके, म्हणजे गेलेलो नाही मागच्या 1 महिन्यापासून. ही हॅज नॉट बीन ड्रिंकिंग वॉटर सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासून पाणी पिलेला नाही. सकाळपासून तो पाणी पिलेला नाही हे सांगण्यासाठी आपण काय केलं तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे. आता पुढचा जो पॉईंट असणार आहे तो असणार आहे की ती प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह स्ट्रक्चर बघूया. इंट्रागेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य कसे तयार होतात या टेन्समध्ये ते तुम्हाला मी समजून सांगतोय, आणि काय एखादा वापर राहिला तो सुद्धा तुम्हाला यूज मी समजून सांगतो. आय होप तुम्हाला इथपर्यंत तर समजलेलं आहे. युसेज लक्षात ठेवा, सरळ प्रॉब्लेम क्लिअर होतात. ही डायग्राम आहे, या डायग्राम थ्रू सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ते सुद्धा लक्षात असू द्या. ओके, चला पुढे आता काय करूया, आता आपण इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर समजून घेऊया. इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर बघूया आपण कशाचं तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. हे स्ट्रक्चर आहे बघा तुमच्या डोळ्यासमोर. वाक्याची सुरुवात फक्त आपल्याला हॅजने करायची आहे, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर बीन V1 ING प्लस ऑब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही आहे. कारण नेहमी लक्षात ठेवा की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जे असतात 2 प्रकारचे आहेत, WH टाईप आणि वर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन. तरी येस नो टाईपचे स्ट्रक्चर्स आहेत, आणि WH टाईपसाठी काय करायचं फक्त त्याच्यावर WH वर्ड लिहायचं आहे, म्हणजे हे झालं इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर WH टाईप क्वेश्चनचं. अंडरस्टँड. तर हॅव हॅजने सुरुवात झाली हेल्पिंग वर्बने, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर बीन, याचे एक्झाम्पल. आणि हे जे आहे ते निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे काय, हॅवंट हॅझंट, किंवा मग असंही लिहितात बघा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस नॉट बीन, हॅज प्लस सब्जेक्ट प्लस नॉट बीन, अशा प्रकारे लिहितात. ओके, दोन्ही लिहित चालतील, किंवा मग हॅवंट हॅझंटने सुरुवात केली तरी चालेल. ओके, एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर आहे. हे निगेटिव्ह क्वेश्चन आहे आणि हा पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे. ओके, हॅव दे बीन ट्रॅव्हलिंग टू डेली सिन्स लास्ट मंथ. हॅव दे बीन ट्रॅव्हलिंग टू डेली म्हणजे ते मागच्या महिन्यापासून काय करतायत तर याच्याकडे प्रवास करतायत का, डेलीकडे येण्याचा प्रवास ते करत आहेत का, म्हणजे तिकडे येण्याची तयारी चालू आहे का, प्रवास ते करत आहेत का. हॅज धनुष बीन वेटिंग सिन्स मॉर्निंग. धनुष सकाळपासून वाट बघत आहे का, किंवा धनुष सकाळपासून वाट बघत आलेला आहे का. ओके, हॅजंट शी बीन प्लेइंग व्हिडिओ गेम सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून व्हिडिओ गेम खेळत नाहीये का, म्हणजे सकाळपासून ती व्हिडिओ गेम खेळत आलेली नाहीये का. अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलेला आहे. त्यानंतर व्हॉट हॅवंट वी बीन लुकिंग फॉर इयर्स. काय आपण बघत आहोत, काय विचार करत आहोत, काय कशाबद्दल आपण विचार करत आहोत मागच्या 1 वर्षापासून, काय विचार करत आहोत, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. आणि अशा प्रकारे इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर असणार आहे कशाचं, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. ओके, आय होप तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा चांगल्या प्रकारे समजलेला आहे. काही अडचणी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ जरूर शेअर करा.
ओके. आणि सबस्क्राईब कशासाठी करायचं तर येणारे जे व्हिडिओ असतील त्याचे तुम्हाला अपडेट मिळत राहतील. मी पुन्हा सांगतो, आपल्या यूट्यूब चॅनलवर काय असणार आहे तर सर्व प्रकारचे 6 to 12th पर्यंत इंग्लिशचे व्हिडिओ अवेलेबल आहेत, सोशल सायन्सचे व्हिडिओ अवेलेबल आहेत, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये अंकगणित असेल, बुद्धिमापन चाचणी असेल, मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, याचे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. त्यामुळे आपलं चॅनल जे आहे ते मित्रांना सजेस्ट करा, आपले व्हिडिओ त्यांच्यासोबत निश्चित शेअर करा. चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.